हल्ली प्रत्येकच गोष्टीत व्हरायटी मिळतात. त्यामुळं खाण्याच्या बाबतीत पण इतकं व्हर्सटाईल झालंय, की आज एक व्यक्ती महाराष्ट्रात राहून साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, कॉन्टिनेंटल कुठलाही पदार्थ खाऊ शकते. पण आयुर्वेदामध्ये याच्याविषयी फार डिटेल आणि बेसिक काही गोष्टी सांगितल्यात, की नियमित तुम्ही कुठल्या गोष्टी आहारात ठेवल्या पाहिजेत, ज्या तुम्ही कितीही वेळा खाल्ल्या तर तुम्हाला काही त्रास नाही होणार आणि तुम्ही दीर्घायुषी व्हाल. याबद्दलचं जे नित्यसेवनीय द्रव्य असं म्हणून जे आयुर्वेदात मेन्शन केलंय त्याच्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार. मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पेशंटला जेव्हा आम्ही सांगतो हे खाऊ नका, ते खाऊ नका, तेव्हा त्यांना असं वाटतं की मग नेमकं काय खायचं? किंवा नॉर्मली पण कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर कुणालाच काही त्रास नाही होणार. तर त्या नित्यसेवनीय ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे साठेसाळीचा तांदूळ. साठेसाळीचा म्हणजे जो 60 दिवसात शेतात पिकलाय आणि तो तांदूळ सगळ्यात पचायला हलका असतोय. त्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिशनल व्हॅल्यूज असतात आणि त्यामुळं तो नियमित खाल्ला तरी चालणार आहे. पण दुर्दैवानं ते सध्या अवेलेबल नाही. जे काही हरित क्रांती झाली त्यानंतर ते बियाणं बऱ्यापैकी लोकांनी वापरायचं बंद केलं आहे, कारण त्याचं प्रोडक्शन कमी मिळते. तरी पण नॉर्थ इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी आत्ता हा मिळतोय तांदूळ. जर तुम्हाला उपलब्ध होत असेल तर तो नियमित खावा. पण महाराष्ट्रात ज्या सध्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात इंद्रायणी, कोलम, आंबेमोहोर हे सगळ्या जाती ज्या आहेत त्या पित्त वाढवणार आहेत. त्या ब्रीही या कॅटेगरीत येतात आयुर्वेदानुसार आणि त्या फार जास्त प्रमाणात खायला नाही पाहिजेत असं सांगितलं आहे आणि त्यामुळं बरेचसे आजार उद्भवतात. ते सध्या बघायला पण मिळतंय. त्यामुळं जर तुम्हाला साडेसाळीचा तांदूळ मिळत असेल तरच तो नित्यसेवनीयमध्ये येतोय. त्यानंतर आहे गहू. सध्या फार चलन आहे की सगळे जे निकृष्ट धान्य आहेत ते सगळे खायचे. म्हणजे त्याच्यामध्ये बाजरी खायला पाहिजे, नाचणी खायला पाहिजे. ह्या सगळ्याचा आग्रह केला जाऊ शकतो सध्या. आणि मिलेट्स या हेडिंगखाली हे सगळं भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स मिळतात. त्याची बिस्किटं खा, त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खा. पण आयुर्वेदानुसार नियमित सेवनामध्ये फक्त गव्हाचा उल्लेख आहे. म्हणजे गहू हे स्निग्ध आहे, ते तुमचं शरीर व्यवस्थित ठेवायला हेल्पफुल आहे आणि त्यामुळं नियमित जर गहू खाल्ला तर दीर्घायुष्य होऊ शकते. फक्त गहूचे जे काही व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये पण अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे गहू मिळतात. त्याच्यावरती संस्कार करून खाणं अपेक्षित आहे. म्हणजे जर तुम्ही गव्हाला खिरीच्या स्वरूपानं खाल्लं तर ते जास्त पचायला जड आहे. त्याच्यापेक्षा चपाती हलकी आहे, त्याच्यापेक्षा फुलके हलके आहेत. त्यामुळे जसं तुमचं पचनची कॅपॅसिटी असेल त्याच्यानुसार तो पदार्थ करून खाणं अपेक्षित आहे. पण गहू हे नियमित सेवन या ह्याच्यामध्ये आहेत आणि जरी त्याच्यामध्ये ग्लुटेन असलं तरी पण जर दीर्घायुष्य व्हायचं असेल तर गहू खायला पाहिजे. त्यानंतर आहे गाईचं दूध. गाईचं दूध आत्ता चांगलं मिळत नाही किंवा ते A1, A2 टाईप ह्या सगळ्यामध्ये बरीच चर्चा आहे. पण कंपॅरेटिव्हली म्हैशीच्या दुधापेक्षा गाईचं दूध हे जास्त मेद्य आहे. म्हणजे बुद्धी चांगलं ठेवायला मदत करते, पचायला हलकं आहे आणि दीर्घायुष्य होण्यामध्ये गाईच्या दुधाचा जास्त रोल आहे. त्यामुळं जसं तुम्हाला अवेलेबल होत असेल आयदर जर्सी गाय, देशी गाय कुठल्याही गाईचं दूध हे म्हैशीच्या दुधापेक्षा नेहमी श्रेष्ठ सांगितलं आहे. त्यामुळं ते खाण्यात नियमित वापरलं पाहिजे. त्यानंतर आकाशीय जलाचा उल्लेख आहे. म्हणजे पूर्वी लोकं पावसाचं पाणी साठवून बरेच दिवस ते वापरायचे. पण आता आरो वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळं ते तसं वापरलं जात नाही. पण जर पावसाळा 6-6 महिने एक्सटेंड होत असेल तर आपल्याला पण सध्या ते पाणी वापरायचा स्कोप आहे. प्रोव्हायडेड सुरुवातीचं जे पाणी आहे, पोल्युशन जास्त असल्यामुळं ते अव्हॉइड करायचं आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तर ते आटवून अर्धं केलेलं पाणी पचायला अतिशय चांगलं होते. ते पावसाळ्यात नक्कीच वापरून बघायला हरकत नाही. त्यानंतर जे रेग्युलर खाण्यामध्ये आहे मध. मध हा योगवाही सांगितला आहे. म्हणजे ज्याच्याशी पण आपण तो मिक्स करू त्याचे ते गुणधर्म वाढवायला मदत करत आहे आणि ते अनभिसंधी आहे. म्हणजे जे काही चिकटा शरीरात तयार होणार तो कमी करायला मध हेल्पफुल असतो. शिवाय पित्तशामक म्हणून पण मध आणि साखर हे कॉम्बिनेशन उपयोगात आणलं जाते. त्यामुळं मध हा नियमित खाल्ला तरी चालणार आहे. फक्त ज्यांना पित्ताचा त्रास होतोय, ज्यांना फार उष्णता आहे अशा लोकांनी मध हा कमी प्रमाणात वापरला पाहिजे आणि त्याला तुपाची जोड दिली तर मग तसे फार त्रास होत नाहीत. त्यानंतर तूप आहे, गोघृत म्हणजे जे काही तूप अवेलेबल आहे आत्ता मार्केटमध्ये त्या सगळ्याबद्दल परत प्रश्नचिन्ह आहे. पण जर गाईचं, देशी गाईचं व्यवस्थित मिळणारं तूप असेल तर ते तुम्ही रोजच्या रोज जेवणात
घ्यायला काहीच हरकत नाही. त्याच्यानी मनुष्य दीर्घायुष्य होतोय. सगळ्या लेवलवरती स्निग्धता होती. अतिशय शुक्रल असते दूध. डोळ्यांसाठी चांगलं असते, त्वचेसाठी चांगलं असते, केसांसाठी चांगलं असते आणि ओव्हरऑल जे काही धरून ठेवण्याची कपॅसिटी आहे तुपाची ही जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळं शरीर हे दीर्घकाळ चांगलं टिकून राहते. आणि जो नियमित व्यायाम करतोय त्या माणसानं तर कंपल्सरी तूप हे खाल्लंच पाहिजे. त्याच्या डाएटमध्ये तेल तूप जर नसेल तर त्या व्यायामाचा त्याला नक्कीच तोटा होऊ शकतोय. त्यामुळं तूप हे पण नियमित खाणाऱ्या गोष्टीमध्ये सांगितले. त्यानंतर जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी बोकडाचं मटण नियमित खावं असं सांगितलंय. बाकी जे फिश लवर असतात किंवा ज्यांना इतर कशाचंच आवडत नाही, कोंबडीचंच फक्त खायचं असते, त्या सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे की नियमित सेवनामध्ये बोकडाचं मटण आहे ते कमी उष्ण असते आणि त्याचा जो काही शरीरावर होणारा परिणाम आहे तो जास्त चांगला असतो. त्यामुळं जर तुम्ही नॉनव्हेज खात असेल तर प्रिफरेबली जास्तीत जास्त वेळा मटण खा आणि कमी वेळात फिश आणि एग्स खाऊन ते बॅलन्स तुम्ही करू शकता. अजून एक आपण जे काय किचनमध्ये मीठ वापरतोय चवीसाठी त्याच्यामध्ये पण सेंधव मीठाचा उल्लेख आहे आयुर्वेदात. भरपूर प्रकारची वेगवेगळी मीठ जे सांगितलं त्याच्यापैकी सगळ्यात बेस्ट नियमित वापरायला सेंधव आहे. सेंधवाचा शरीरावर होणारा परिणाम मधुर असतोय. त्यामुळे जे काही हायपर टेन्शन वगैरे सारख्या गोष्टी लवणाच्या वापराने इतर अदरवाईज होतात त्या सगळ्या सेंधव वापराने कमी होतात. पाणी कमी धरून ठेवण्याची त्याची कपॅसिटी असते. त्यामुळे ज्यांना सूज येते अंगावर कुठेही किंवा किडनीशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, हायपर टेन्शन आहे, त्या सगळ्यांनी कंपल्सरी सेंधवचा वापर केला तर हे नियमित होणार नाही. आणि त्यामुळं जर तुम्हाला तुमचं मीठ रिप्लेस करायचं असेल तर सेंधव इज द बेस्ट ऑप्शन. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या आहारात असतील तर त्याच्यानी वात पित्त कफ बॅलन्स व्हायला हेल्प होईल आणि तुम्ही दीर्घायुषी व्हाल. आहाराचं कसं आहे की जो बेसिक आहार म्हणजे एकसारखाच आहार जर तुम्ही वारंवार घेत असाल तर ते शरीरासाठी जास्त इझी होते पचायला. आपले पूर्वज तसंच करत होते. म्हणजे आपल्या 2 पिढ्यांच्या आधी इडली लोकांना माहीत पण नव्हती किंवा पिझ्झा कसला असतो हे आयुष्यात त्यांनी बघितलं नव्हतं. पण तेच आत्ता आपल्याला अवेलेबिलिटी जास्त झाली आहे, लगेचच आपल्याला उपलब्ध होते. त्यामुळं आपण भरपूर वेगवेगळे पदार्थ ट्राय करण्याच्या पाठीमागे असतोय. पण आयुर्वेदानुसार जेवढे कॉम्प्लिकेटेड तुमच्या रेसिपीज असतील किंवा जेवढा वेगवेगळा पदार्थ तुम्ही खाणार तेवढं तुमच्या दोषांचं कॉम्बिनेशन वेगवेगळं होणार आणि जर तुम्ही आजारी पडलात तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरं करायला तेवढं जास्त डिफिकल्ट असणार. त्यामुळं जेवढा सिम्पलर तुमचा आहार असेल, जेवढ्या सिम्पलर रेसिपीज असतील तेवढं तुम्ही जास्त निरोगी राहाल. त्यामुळं व्हेरिएशन्स करायचे असतील तर त्या पूर्वीच्या सगळ्या रेसिपीजना धरून असाव्यात. म्हणजे एखाद्या रेसिपीमध्ये दूध पण घातलं आहे आणि वरून बियर पण घातले असं जर असेल तर ते डेफिनेटली शरीरासाठी हानिकारक असणार आहे. त्यामुळं ही माहिती तुम्ही स्वतः वापरा, इतरांना शेअर करा. तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.